पॅकिंगमध्ये एक पनीर येतं. तर जेव्हा पनीर आपण खरेदी करतो आहे, तेव्हा एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यावर कुठे प्रोप्रायटरी फूड हा शब्द लिहिला आहे का? हे कन्फर्म बघा. कारण प्रोप्रायटरी फूड असेल, तर ते फक्त दुधापासून बनलेलं पनीर नाही आहे. मग त्याचे इन्ग्रीडियंट्स चेक करा आणि जर प्रोप्रायटरी फूड असेल, तर ते नॉन डेअरी फूड आहे म्हणून तुम्ही ते पनीर घेणं टाळा. एखादं आपण तेल आणलं, तर ते तेल आपण फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवलं आणि त्याच्या 2 वेगवेगळ्या लेयर तयार झाल्या, तर समजून घ्यायचं की त्या तेलामध्ये 2 वेगवेगळ्या तेलांचं मिक्सचर आहे. त्यानंतर जर तुम्ही दूध आणलं आहे घरी विकत, तर ते दूध घरी विकत आणल्यानंतर एका ग्लास सरफेसवर तुम्ही ते दुधाचा एक थेंब टाकला आणि तो एक थेंब टाकल्यानंतर जर ट्रेल मागे ठेवून तो जर इमर्ज झाला, तर त्या कन्सिस्टन्सीवरून तुम्हाला कळतं की याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर जो एक नेहमीचा वापरातला अन्नपदार्थ आहे. तर अंडं तुम्ही पाण्यात टाकलं आणि ते असं सरळ आडवं जाऊन पाण्यात टाकलं म्हणजे पाण्याच्या ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये टाकलं पाण्यात. तर ते आडवं असं सरळ जाऊन खाली बसलं, तर ते अंडं फ्रेश आहे. जर ते उभं बसलं, तर ते थोडंसं जुनं आहे. आणि जर ते वर तरंगत राहिलं म्हणजे थोडंसं आतमध्ये पण वरती, एकदम बुडाला नाही गेलं, तर ते अंडं भरपूरच जुनं आहे. त्याचबरोबर तुम्ही अंडं फोडल्यानंतर पण जे एग योक असतं येलो कलरचं, ते जर एका ठिकाणीच राहिलं, जेली स्ट्रक्चर त्याचं तसंच राहिलं, तर ते अंडं फ्रेश आहे. पण ते जर डिस्पर्स झालं, तर ते थोडंसं जुनं झालं आहे. ह्या अशा प्रकारच्या टेस्ट तुम्हाला आमचं DART नावाचं एक बुक आहे, डिटेक्शन ऑफ ॲडल्ट्रेशन रॅपिड टेस्ट्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला या अशा प्रकारच्या टेस्ट सगळ्यांना मिळतील.